बावनकुळेंना गॉडफादर तो म्हणतो, ते म्हणतात की त्यांना त्याचा गर्व आहे. हे दोन गोष्टी अधोरेखित झालेत. हत्येचा कट रचणं आणि हत्यासाठी पाठवलेल्या माणसाचं नातं अधोरेखित झाल्यानंतर बावनकुळे मास्टर माइंड आहे हे म्हणण्यास संधी आहे असं माझं मत आहे. बावनकुळेंचं जे नातं मी अधोरेखित केलंय, जे पुरावे दिलेत, भारतीय जनता पार्टीला वाटतंय की जर पार्टीवर डिफरन्स आपण टिकवायचा असेल तर त्यांनी आता सत्याचा शोध घेऊन आम्हाला न्याय द्यावा. आणि आम्हाला आता एक विश्वास आहे की बाबा काही ना काहीतरी बहुजन चळवळ उभा राहील आणि इथलं अन्यायकारी सरकार दूर करेल अशी माझी आशा आहे. मुख्यमंत्री तर सभागृहात खोटेच बोलले. त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही. मी कुठलं सहकार्य केलं नाही. माझे कार्यकर्ते बरोबर आहेत. तिथं केस नोंदवली जात नव्हती. केस नोंदवून घेतले. ते म्हणतात फक्त शाई टाकली, ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ. म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता. याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खातंय. आणि मी तुम्हाला 2 व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आलेले, हे बावनकुळे हे कशा प्रकारे ताकद, पाठिंबा, विश्वास देतात. दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात. हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो. माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावनकुळे आहेत. ते आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत. ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे. मी त्यांच्याच भाषणाचे 2 उदाहरणं दिली, एक नाही. आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची. नाही, मला 100% संबंध वाटतोय. मी सातत्याने तेच सांगायचा प्रयत्न करतोय. एकतर त्यांचे आणि त्यांचे संबंध आहेत, हे गाडीत एकत्र फिरतायत, कार्यक्रमाला एकत्र. 1-2 फोटो असते, जसं ते म्हणतात की बाबा आपले प्रदेशाध्यक्ष हिरो आहेत, ते इतके सुंदर देखणे आहेत की त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह कुणालाही आवरणार नाही. नैसर्गिक आहे, तसे ते कर्तबगार पण आहेत. परंतु इतके हजारो फोटो आणि इतके व्हिडिओज आणि गॉडफादरचं नातं ते स्वतः सांगतायत ना. तुम्ही अनेक पोस्टर्स बघा, त्यांच्या जाहिराती बघा, त्याच्यामध्ये ते त्यांना गॉडफादर म्हणतात. त्यांचं संभाषण सातत्याने होताना दिसतंय. आणि बावनकुळे म्हणतात मला दीपक अण्णा काटेंचा मला गर्व आहे. आणि तुम्हाला जर काय वाटत असेल तर देवेंद्र भाऊ आणि मी तुमच्या पाठीशी आहे. आता मला सांगा, जर मागच्या सरकारने त्यांच्या गुन्हे दाखल केले, हा अन्याय झाला. आता हा आर्म ऍक्ट कुणाच्या काळात झाला? कुणाच्या काळामध्ये हे शस्त्र सापडले? आता त्यांना अटक करून ठेवले, त्यांच्यावर काय पण बेलेबल, नॉन बेलेबल गुन्हे दाखल झाले. हे कुणाच्या काळात झाले? आणि ते सांगतात हा गुन्हेगार नाहीये, मला त्याचा गर्व आहे. आणि बेलवर त्यांना सोडून एक कृती कार्यक्रम दिलेला आहे मला संपवण्याचा आणि अन्य लोकांना संपवायचा. मी तुम्हाला मागे जाऊन हेचही उदाहरण देतोय की 14 ते 19 मध्ये काय घडलेले. 4 लोक गेलेले आणि हे आता सरकार आल्यानंतर हे अशा प्रकारची कृती करू शकतात का? तर हे करतायत. आणि माझा सरळ आरोप नाही तर मी तुम्हाला पुरावे दिलेले. त्यांचं नातं अधोरेखित केलेले, बेलवर सोडलेला गुन्हेगार हा परत काही गुन्हा करण्यासाठी का नाहीतरी तो बेलवर आहे. त्यांचं एक धोरण आहे, गुन्हेगार आहे. तर सगळी वस्तुस्थिती तुम्हाला सगळी माहिती आहे. तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहेत, समाज जागृत आहे. महाराष्ट्र अस्वस्थ आहे का? तर अस्वस्थ आहे. पण एक निश्चित सांगतो मी तुम्हाला, माझ्या पूर्वी सुद्धा अनेक घटना, म्हणजे या देशामध्ये गृहमंत्री असलेल्या माणसाला जेलमध्ये टाकलं जातं. मग हत्येचा कट रचणं आणि हत्यासाठी पाठवलेल्या माणसाचं नातं अधोरेखित झाल्यानंतर बावनकुळे मास्टर माइंड आहे हे म्हणण्यास संधी आहे असं माझं मत आहे. मला तुमचा प्रश्न कळाला नाही. प्रश्न असा आहे, तुम्ही आता संबंध जोडले. नागपूरच्या मुख्यालयातली संघ कार्यालयातली बैठक, नंतर बावनकुळे, त्यांचा कार्यकर्ता दीपक काटे, म्हणून तुमच्या हल्ल्याचा कट हा संघ मुख्यालयात रचला गेला. हे बघा, मी पूर्णपणे जे माझ्याकडे पुरावे आहेत, माहिती आहेत, त्याला त्या कड्या जोडलेल्या आहेत, घटनाक्रम सांगितले. आता परत जर मी ते सांगायचं म्हटलं तर मला काही शक्य नाही. मी सांगितलेलं आहे की बावनकुळेंना गॉडफादर तो म्हणतो, ते म्हणतात की त्यांना त्याचा गर्व आहे. हे 2 गोष्टी अधोरेखित झाले. तुमच्याच माध्यमातून ते आलेले, समाज माध्यमात खुलंय. तशा प्रकारची घटना घडली. बामसेफ आणि मूळ निवासी संघटना आहेत, त्यांनी
संघाच्या मुख्यालयाला घेरावा घातला, एक दिवस निदर्शने केले. नैसर्गिक आहे, आमचा बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली. आता ती माहिती होती मला, पण मी बेसावध राहिलो. आता परत माझ्यावर खुनी हल्ला झाला, 1 महिन्याच्या आत झाला, बेलवर एका गुन्हेगाराला सोडलं जातं. आता हे इन्व्हेस्टिगेशन करायचं काम आहे ना. मला जी माहिती मिळाली त्याची मी कडी जोडत जोडत सत्यता सांगायचा प्रयत्न करतोय आणि जबाबदार व्यक्तीला दोषी ठरवून जर एका गृहमंत्र्याला खोट्या गुन्ह्यामध्ये, कारण त्यांचं पुस्तक प्रकाशित झालंय, त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं या महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुखला, तर एखाद्याचा खून करण्यासाठी जे मास्टर माइंड आहे, हे गॉडफादर म्हणतात म्हणल्यानंतर त्याला मास्टर माइंड म्हणावं लागतं, लक्षात द्या. आणि नातं अधोरेखित झाले. आता ही सगळी जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, न्याय व कायदा मंत्री म्हणून, भाजपचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर येते. बावनकुळेंचं जे नातं मी अधोरेखित केलंय, जे पुरावे दिलेत, भारतीय जनता पार्टीला वाटतंय की जर पार्टीवर डिफरन्स आपण टिकवायचा असेल तर त्यांनी आता सत्याचा शोध घेऊन आम्हाला न्याय द्यावा. आणि आम्हाला आता एक विश्वास आहे की बाबा काही ना काहीतरी बहुजन चळवळ उभा राहील आणि इथलं अन्यायकारी सरकार दूर करेल अशी माझी आशा आहे.